तू शक्ती, तू भक्ती, प्रत्येक क्षेत्रात गाठत नवी उंची, तूच आहेस जिद्द, तूच कर्तृत्वाची निशाणी, संघर्षातून साकारतेस नवी कहाणी, नारी तू नारायणी. यंदाच्या नवरात्र उत्सवात आम्ही घेऊन येत आहोत 9 दिवसांची एक अनोखी मालिका, जिथे उलगडल्या जातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या प्रेरणादायी कथा. नारी तू नारायणी. साहित्य, विज्ञान, शिक्षण, प्रशासन किंवा राजकारण, क्षेत्र कोणतेही असो, प्रत्येक क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर महिलांनी उमटवलेला अमिट ठसा आणि स्थानिक पातळीवरील महिलांनी जपलेला तोच वसा, याची अनोखी कहाणी नारी तू नारायणी. यंदाच्या नवरात्रोत्सवात पाहायला विसरू नका स्त्री शक्तीचा हा महोत्सव तुमच्या आवडत्या आर चॅनलवर. घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत रोज रात्रीच्या 8:30च्या बातमीपत्रासोबत, पुनःप्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 आणि दुपारी 2च्या बातमीपत्रासोबत. याचे प्रायोजक आहेत SSV ज्वेलर्स. आभूषणांमधून सौंदर्य आणि कर्तृत्वामधून गौरव. आर चॅनल, सर्वांच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात. नमस्कार. आर चॅनलवरील नारी तू नारायणी या नवरात्री स्पेशल कार्यक्रमात मी सौ रूपा दट्टी सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करते. नमस्कार, मी विशाखा जोशी. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आकाश पाताळ एक करते, पोटच्या लेकरासाठी प्रत्येक आई. पोटची पोरं मातीआड जातानाही करोडो लेकरांसाठी खंबीर उभी राहते ती रमाई, फक्त रमाई. गोरगरीब लेकरांची माऊली रमाई म्हणजे रमाबाई आंबेडकर. आजची आपली नारी तू नारायणी या कार्यक्रमाच्या शृंखलेतली 5वी माळ समर्पित करत आहोत त्यागमूर्ती, स्फूर्तिदायिनी माऊली रमाबाई आंबेडकर यांच्या कर्तृत्वाला. देशात आज कोणतेही क्षेत्र नाहीये ज्यात महिलांनी आपली ओळख निर्माण केली नाही. महिला आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. महिला स्वतःला सिद्ध करू पाहत आहेत. एकेवेळी देशातील उद्योग क्षेत्रात केवळ काही घराण्यांचा आणि त्यातही पुरुषांचे वर्चस्व होते. पण आज परिस्थिती बदलली आहे. आज देश पातळीवर, राज्य पातळीवर, गाव पातळीवर सुद्धा काही महिला समर्थपणे उद्योग विश्वाची धुरा सांभाळताना दिसत आहेत. बलाढ्य अडथळ्यांवर मात करत, प्रचंड मेहनत आणि चिकाटी दाखवून खंबीरपणे उद्योगांची उभारणी करणाऱ्या महिला उद्योजकांची चमकती उदाहरणे आहेत, ज्या इतर महिलांसाठी आदर्श ठरत आहेत. अशा क्षेत्रात प्रवेश करून व्यवसाय स्थापन केलेले आहेत जिथे पूर्वी कोणी जायची हिंमतही केली नसती. अशाच प्रतिभावंत, जिद्दी आणि समर्थ महिला व्यक्तिमत्वांची आपण आज ओळख करून घेणार आहोत. व्यावसायिक. व्यवसाय हा केवळ नफा कमवण्याचा मार्ग नाही, तर तो समाजाच्या आर्थिक प्रगतीचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. भारतीय महिलांनी आपल्या व्यवसाय कौशल्यानं, दूरदृष्टीनं आणि नेतृत्वानं केवळ उद्योजकतेतच नव्हे तर जागतिक व्यवसायातही नाव कमावलंय. चला भेटूया त्या 9 महिलांना ज्यांनी व्यावसायिक क्षेत्रात नवा इतिहास घडवला आहे. इंदू जैन, बेनेट कोलेमॅन अँड कंपनी लिमिटेड, टाइम्स ग्रुप या भारतातील सर्वात मोठ्या मीडिया समूहाच्या अध्यक्षा. त्यांचं नेतृत्व भारतीय मीडिया जगताला नवी दिशा देणारं ठरलंय. इंदू जैन यांनी टाइम्स ग्रुपच्या माध्यमातून भारतीय मीडियाला जागतिक स्तरावर पोहोचवलं. त्यांनी महिलांच्या सशक्तीकरणासाठी अनेक उपक्रम सुरू केले. त्यांचं नेतृत्व, सामाजिक कार्य आणि दूरदृष्टीमुळे टाइम्स ग्रुप हा जगातील एक महत्त्वाचा मीडिया समूह ठरलाय. किरण मजुमदार शॉ, बायोटेक क्षेत्रातील एक अग्रणी उद्योजिका, ज्या बायोकॉन या आंतरराष्ट्रीय पातळीवरील बायोटेक कंपनीच्या संस्थापक आहेत. किरण मजुमदार शॉ यांनी बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रात भारताला जागतिक स्तरावर पोहोचवलं. त्यांनी बायोकॉनच्या माध्यमातून औषध निर्माण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिलंय, ज्यामुळे लाखो लोकांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम झालाय. फाल्गुनी नायर, नायकाच्या ऑनलाईन ब्युटी आणि फॅशन रिटेल कंपनीच्या संस्थापक, ज्यांनी भारतातील ई-कॉमर्स उद्योगात नवा अध्याय लिहिलाय. फाल्गुनी नायर यांनी नायकाची स्थापना करून भारतातील सौंदर्य प्रसाधन उद्योगात एक नवा मानक निर्माण केलाय. दूरदृष्टीनं नायका एक लोकप्रिय ब्रँड बनला,
जो महिला उद्योजकतेचं उत्तम उदाहरण ठरतो. रेवती रॉय हे दीदी या महिलांनी चालवलेल्या लॉजिस्टिक स्टार्टअपच्या संस्थापक. त्यांनी महिलांना ड्रायव्हिंगच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाची संधी दिली. रेवती रॉय यांनी हे दीदीच्या माध्यमातून महिलांना लॉजिस्टिक क्षेत्रात आर्थिक स्वावलंबनाचे नवे दार उघडले. त्यांच्या या कामामुळे अनेक महिलांना रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत. मल्लिका श्रीनिवासन टॅफे या ट्रॅक्टर कंपनीच्या अध्यक्षा. यांच्या नेतृत्वामुळे टॅफे ही कंपनी जगातील 3ऱ्या क्रमांकाची ट्रॅक्टर उत्पादक कंपनी बनली आहे. मल्लिका श्रीनिवासन यांनी कृषी उपकरणं आणि ट्रॅक्टर उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. त्यांनी भारतीय कृषी क्षेत्राला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सशक्त केलं. विनीता सिंह शुगर कॉस्मेटिक्सच्या सहसंस्थापक, ज्यांनी भारतीय सौंदर्य प्रसाधन उद्योगात नव्या कल्पनांचा उपयोग करून नवा ब्रँड तयार केला. विनीता सिंह यांनी शुगर कॉस्मेटिक्सच्या माध्यमातून भारतीय सौंदर्य प्रसाधन उद्योगात एक नवीन ट्रेंड सेट केलाय. त्यांची कंपनी आज तरुण महिलांचा आवडता ब्रँड आहे. अंजली बन्सल अवाना कॅपिटलच्या संस्थापक आणि एक प्रतिष्ठित व्हेंचर कॅपिटलिस्ट, ज्यांनी स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करून महिलांना उद्योजकतेसाठी संधी दिली. अंजली बन्सल यांनी अवाना कॅपिटलच्या माध्यमातून अनेक नवीन स्टार्टअप्सना भांडवल दिलं आणि महिलांच्या नेतृत्वाखालील उपक्रमांना पाठिंबा दिला. त्यांचं काम स्टार्टअपसाठी महत्त्वपूर्ण ठरलंय. या नवदुर्गांनी भारतीय व्यवसाय क्षेत्रात आपला ठसा उमटवलाय. त्यांच्या दूरदृष्टीनं आणि उद्योजकीय कौशल्यानं केवळ भारतीयच नव्हे तर जागतिक व्यवसाय क्षेत्राला नवा आयाम दिलाय. आपण देशपातळीवरील यशस्विनी उद्योगिनींच्या यशाचा आलेख पाहिला. आता आपण या महिलांना दीपस्तंभ मानून तालुका आणि गाव पातळीवर उद्योग क्षेत्रामध्ये आपले पाय खंबीरपणे रोवणाऱ्या, त्यांच्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या, स्वतःबरोबरच अनेक हातांना काम देऊन रोजगार निर्माण करणाऱ्या उद्योगिनी रणरागिणींच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करून घेणार आहोत. दर्शक हो, गडिंग्लजच्या इतिहासातलं एक अनोखे पान म्हणजे सतबाळव्वा खानावळ. भुकेल्याला अन्नदानाचं पवित्र व्रत स्वीकारणारं एक नाव, जे आजही गडिंग्लजकरांच्या हृदयात अढळ स्थान पटकावू नये. सुमारे 50 वर्षापूर्वी फक्त 75 पैशात गरमागरम जेवण देणारी खानावळ सुरू झाली. रूपा, तुला माहिती आहे या खानावळीचा उगम कसा झाला ते? हो विशाखा, मी लग्न होऊन गडिंग्लजमध्ये आल्यापासून या खानावळीविषयी ऐकत आले आहे. पण मला नेहमीच त्यांची प्रेरणादायी कहाणी ऐकायला आवडते. एका 5 फुटी खोलीतून सुरू झालेली ही खानावळ आणि तिथे सेवा देणाऱ्या सतबाळव्वा गाढवी यांची शिकवण, पैसा मिळो किंवा नाही, पण उपाशी पोटी कधीच कोणी परत जाऊ नये हा त्यांचा निश्चय होता. अगदी खरं आहे. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळं कितीतरी जण त्यांना आई म्हणून हाक मारायचे. वयाच्या 53व्या वर्षी त्यांनी खानावळ सुरू केली आणि अगदी उत्साहाने चालवली. त्याला तोडच नाहीये. पैसा मिळो अथवा न मिळो, पण समाधान मिळायला हवं हे त्यांच्या शिकवणीतून त्यांनी जाणून दिलं. म्हणूनच त्या आजही गडिंग्लजची अन्नपूर्णा म्हणून ओळखल्या जातात. सतबाळव्वा गाढवींच्या या खानावळीत गरीब विद्यार्थी, नोकरदार सर्वजण अगदी माणुसकीचा अनुभव घेत जेवायला येत. त्यांनी सुरू केलेल्या या खानावळीचं आज त्यांच्या नातवंडांनी पंतवंडांनी चालवलेला वारसा देखील तेवढाच प्रेरणादायी आहे. अगदी बरोबर. नारी तू नारायणी या कार्यक्रमात आज आपण अशाच कर्तृत्ववान महिलांच्या जीवनाच्या कहाण्या सांगतोय, ज्यांनी माणुसकीच्या भावनेतून सेवा केली आणि समाजाला काहीतरी दिलं. सतबाळव्वा गाढवींची जीवन कहाणी आजच्या काळातल्या स्त्रीची अगदी प्रेरणा शक्ती आहे आणि त्यामुळेच आपण त्यांचा आज आदरपूर्वक गौरव करत आहोत. त्यांनी दाखवलेल्या सेवाभावातून आपण खूप काही शिकायला हवं. सतबाळव्वा गाढवींच्या या कर्तृत्वाचा आम्ही मनापासून सन्मान करतो. किंबहुना तो पिढ्यानपिढ्या केला जाईल यात शंकाच नाही. विशाखा, आज आपण एक अतिशय प्रेरणादायी गोष्ट ऐकणार आहोत. ती आहे शांताबाई यादव यांची. एक साधी महिला
ज्यांनी आपल्या कष्टातून आपलं जीवन सुंदर केलं. आणि त्यांची ही कहाणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील लक्षात घेतली. अरे वा रूपा, कोण आहेत या शांताबाई यादव? शांताबाई यादव गडिंग्लज तालुक्यातल्या हसूळ सासगिरी या गावातील रहिवासी आहेत. त्यांचे पती श्रीपती हे नाभिक व्यवसाय करायचे. गाई म्हशींचे केस भादरायचे. गावोगावी फिरून आपला व्यवसाय करत होते. अचानक त्यांच्या पतीचं निधन झालं तेव्हा 4 मुलींचा सांभाळ करायची जबाबदारी शांताबाईंवर आली. त्या कठीण काळात त्यांच्याकडे एकच साधन उरलं होतं, पतीच्या मागे सोडून गेलेला दाढी वस्तारा. अरे बापरे, मग काय केलं त्यांनी? शांताबाई सुरुवातीला खूपच बावरल्या होत्या आणि ते स्वाभाविकही आहे. त्यांना माहीत होतं की आता कष्ट करूनच या मुलींना सांभाळता येईल. त्यांनी पतीचा दाढी आणि केस कापण्याचा व्यवसाय हाती घेतला. पण सुरुवातीला गावातील पुरुष मंडळी त्यांच्याकडून दाढी व केस कापून घ्यायला तयार नव्हते. तसं होणं साहजिकच आहे ना, कारण लोकांचा विश्वास बसायला वेळ लागला असणार. अगदी तसंच. पण शांताबाईंनी हार मानली नाही. त्यांनी खांद्यावर पिशवीत दाढी वस्तारा घेऊन गावोगावी फिरायला सुरुवात केली. हळूहळू लोक त्यांच्याकडून दाढी आणि केस कापून घेऊ लागले. त्यांच्या मेहनतीमुळे त्यांचा व्यवसाय वाढू लागला आणि त्या घरातच दुकान चालवू लागल्या. आणि मग त्यांनी मुलींची लग्न केली, स्वतःचा उदरनिर्वाह केला, स्वतःला स्थिर केलं. काय प्रेरणादायी आहे ना त्यांचा प्रवास. अगदी. शांताबाईंना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विश्वकर्मा जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात दिल्लीला आमंत्रित करण्यात आलं होतं. पंतप्रधानांनी त्यांचं कौतुक केलं आणि त्यांच्यासोबत गप्पाही मारल्या. किती छान. तेव्हा शांताबाईंना कसं वाटलं असेल ना, साक्षात नरेंद्र मोदींनी त्यांना बोलवलं होतं. शांताबाई तेव्हाही थोड्या बावरल्या होत्या, पण त्यांना पाहून आदरभाव दाटून आला. मोदींनी विचारलं, शांताबाईजी कैसे हो? तेव्हा त्या थोड्या अवाक झाल्या आणि नाही बरं आहे की असं म्हणाल्या. पंतप्रधानांनी त्यांचं कौतुक करताच त्या भारावून गेल्या. असं कष्टमय जीवन जगूनही शांताबाई आपल्या कर्तृत्वामुळं थेट पंतप्रधानांपर्यंत पोचल्या. त्यांचा प्रवास खरंच प्रेरणादायी आहे. शांताबाईंच्या कष्टाचं आणि समर्पणाचं जीवन खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या यशाला आपल्यासारख्या प्रत्येकाने नक्कीच सलाम करायला हवा. रूपा, आता आपण जी कहाणी ऐकणार आहोत ना, ती खूप प्रेरणादायी आहे. इंदुबाई पाटील यांनी भाग्यलक्ष्मी भोजनालयाच्या माध्यमातून जे कार्य केलंय ते केवळ व्यवसाय नाही बरं का, तर ती एक समाजसेवा आहे. खरंच भाग्यलक्ष्मी भोजनालयाबद्दल मी देखील ऐकलंय, पण इतकी वर्ष त्यांनी ही खानावळ कशी सुरू ठेवली याची माहिती नाही. तर आता आपण समजून घेऊया कसा झाला असेल त्यांचा प्रवास. इंदुबाईंनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात गडिंग्लजमध्ये सतबाळव्वा यांच्या खानावळीत काम केलं आणि तिथूनच अन्नदानाचा वारसा त्यांनी घेतला. त्यांना वाटलं आपणही एक खानावळ सुरू करावी. त्यांनी सातव्वा पाटील यांच्या घरी 10 बाय 10च्या खोलीमध्ये एका छोट्या खानावळीची सुरुवात केली. 10 बाय 10च्या खोलीत म्हणजे अगदी साधेपणाने सुरुवात केली. पण या व्यवसायाला वाढायला तसाच वेळही लागला असेल ना? हो ना, अगदी साधेपणाने सुरुवात केली त्यांनी, पण हळूहळू मेंबर्स वाढत गेले. सुरुवातीला काही सरकारी कर्मचारी, एसटीचे ड्रायव्हर, कंडक्टर्स, मेकॅनिक्स, पोलीस कॉन्स्टेबल असे लोक त्यांच्या खानावळीत जेवायला यायचे. नंतर कोर्टातले क्लार्क, शाळा कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक सगळेच त्यांच्या खानावळीकडे आकर्षित झाले. त्या काळात अशा साधेपणातून त्याने इतकं मोठं काम उभारलं. पण ते एक फक्त व्यवसायाचं नव्हतं, त्यामागे समाजसेवेचंही एक व्रत होतं असंही ऐकायला मिळालंय बरं का. अगदी बरोबर. इंदुबाई म्हणायच्या की अन्नदानाचं महत्व खूप असतं. त्यांनी केवळ पैसे कमवण्याचा विचार कधी केला नाही. भुकेल्याला अन्न देणं हे कर्तव्य मानलं.
ताटाचा दर वाढवून आपण श्रीमंत होऊ नये असं त्यांचं नेहमी म्हणणं होतं. त्यांच्या मते त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल एवढं कमवलं तरी पुरेसं होतं. वा, अशा समाजाभिमुख दृष्टिकोनातून काम करणारं व्यक्तिमत्व खरोखरच आदर्श आहे. त्यांची पुढची पिढीही हा व्यवसाय आणि समाजसेवा पुढे नेत आहे. अगदी अत्यल्प दरात उत्कृष्ट जेवणाची परंपरा त्यांची कायम आहे. हो ना, त्यांच्या मुलांनी आणि नातवंडांनी त्यांचा हा व्यवसाय पुढे चालवला आहे. त्यांचं म्हणणं आहे की आजच्या स्पर्धेच्या युगात सुद्धा इंदुबाईंनी दिलेली खानावळीची चव कायम राहिली पाहिजे आणि सर्वांना स्वस्तात जेवण दिलं गेलं पाहिजे. खूपच सुंदर आणि प्रेरणादायी आहे ही कहाणी. इतक्या साधेपणाने सुरू झालेली खानावळ आजही आपलं अस्तित्व राखून आहे आणि त्यांचं कार्य खऱ्या अर्थाने समाजसेवा आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इंदुबाईंच्या शिकवणीवर आजही कुटुंब वाटचाल करते. फसवणुकीने पैसा मिळवण्याच्या ऐवजी प्रामाणिकपणाने काम करायला पाहिजे असं त्या नेहमी म्हणायच्या. ही शिकवण मुला नातवंडांनीही कायम ठेवली आहे. हे उदाहरण खरोखरच मनाला भिडणारं आहे. समाजसेवेचं एक व्रत घेतल्यावर ते कसं निष्ठेनं जोपासलं जाऊ शकतं हे इंदुबाईंच्या कार्यातून शिकायला मिळतं. विशाखा, आता आपण एका अशा महिलेबद्दल बोलूया ज्याने दुग्ध व्यवसायाच्या क्षेत्रात अत्यंत यशस्वी वाटचाल केली आहे. त्या आहेत सुरेखा शेगुणशी. त्यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. रूपा, सुरेखा शेगुणशी यांनी 2004 साली अवघ्या 5 म्हशी घेऊन हा व्यवसाय सुरू केला आणि आज त्यांच्याकडे तब्बल 60 जनावर आहेत. एवढंच नाही तर त्यांच्या गोठ्यात दररोज 300 लिटर दूध तयार होतं आणि गोकुळ दूध संघाला ते दूध पुरवलं जातं. हा वाढलेला व्यवसाय त्या आणि त्यांचे कुटुंबीय यांनी चालवलाय. सुरेखाताईंचं कुटुंबही त्यांना या कामात पाठिंबा देतं आणि त्यांचं एकत्र कुटुंब या व्यवसायात काम करतं. हे विशेष आहे. त्यांच्या गोठ्याची व्यवस्थापन पद्धती पाहिली तर ते अगदी शिस्तबद्ध आहे. त्यांनी जनावरांसाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण केल्या आहेत आणि गोकुळ डेअरीच्या मार्गदर्शनानुसार जनावरांना योग्य आहार दिला जातो. सुरेखा यांना ओडिशामधल्या नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट कॉन्फरन्समध्ये सहभाग करायला मिळाला आणि बेस्ट वुमन डेअरी फार्मर हा पुरस्कारही मिळालाय. हे विशेष आहे. त्या नुसत्या एक यशस्वी दुग्ध व्यावसायिक नाहीत तर एक प्रशिक्षकही आहेत. बरोबर. कोल्हापूर जिल्हा संघाने त्यांच्या गोठ्याला मायक्रो ट्रेनिंग सेंटर म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे ते चंदगड, आजरा, गडहिंग्लज या तालुक्यातील शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायाच्या प्रशिक्षणासाठी आमंत्रित करतात. आजपर्यंत 7,000 पुरुष आणि 6,000 महिलांना त्यांनी प्रशिक्षण दिलं आहे. हे प्रशिक्षण खूप महत्वाचं आहे कारण जनावरांच्या देखभालीपासून ते दूध निर्मितीपर्यंत सगळ्याच बाबतीत त्या मार्गदर्शन करतात. त्यांचं व्यवस्थापन पाहून इतर शेतकरीही प्रेरणा घेतात आणि त्यांनी शिकवलेल्या गोष्टी आपल्या गोठ्यात राबवतात. सुरेखाताईंनी अगदी छोट्या सुरुवातीपासून आपला व्यवसाय असा वाढवला हे खरोखरच अभिमानास्पद आहे. त्यांच्या या मेहनतीमुळे आणि कष्टातून त्यांनी आपलं जीवन यशस्वी बनवलं आहे आणि त्यांच्या या मेहनतीमुळेच त्यांना विविध पुरस्कारांनीही सन्मानित केलं जातं. त्यांच्या या कार्याला आपण नक्कीच आदरपूर्वक सलाम करायला हवा. खरंच सुरेखा शेगुणशी यांचा हा प्रवास नारी तू नारायणी या विशेष कार्यक्रमात नक्कीच प्रेरणादायी ठरेल. त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. रूपा, आता आपण अशा एका प्रेरणादायी महिलेची गोष्ट सांगणार आहोत ज्यांनी महिलांना स्वावलंबी बनवण्याचं अतुलनीय कार्य केलंय. त्यांचं नाव आहे श्यामली वाघ. त्यांची यशोगाथा खूपच प्रेरणादायी आहे. श्यामली वाघ यांच्या कार्याबद्दल खूप ऐकलं आहे पण त्यांच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती नाहीये. तर आता आपण समजून घेऊया त्यांनी नेमकं काय कार्य केलं आहे.
शामली यांनी 2005 साली निरंतर शिक्षण केंद्राच्या माध्यमातून हातकणंगले तालुक्यातल्या अनेक महिलांना प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनवलं. त्यांनी महिलांसाठी फॅशन डिझाईन डिप्लोमा उपलब्ध करून दिला आणि त्यांना बेळगाव, गोवा, कोल्हापूर अशा ठिकाणी मार्केट मिळवून दिलं. त्यांचं ध्येय होतं की महिलांना त्यांच्या कौशल्यानुसार सक्षम करावं. हे खरंच स्तुत्य आहे. महिलांसाठी असे व्यासपीठ निर्माण करणं किती महत्वाचं आहे. पण त्यांनी फक्त व्यवसायच नव्हे तर संस्कार वर्गही सुरू केले आहेत असंही ऐकण्यात आलं बरं का. हो, अगदी बरोबर. त्यांनी विविध शाळांमध्ये संस्कार वर्गांची स्थापना केली आणि महिलांना सबलीकरणासाठी मार्गदर्शन केलं. या कार्यासाठी त्यांना महाराष्ट्र इन्स्टिट्यूट औद्योगिक समूहाकडून सन्मानित केलं गेलं. 2014 मध्ये व्हीटी फाउंडेशन कडून आदरणीय कांचनताई परुळेकर यांच्या हस्ते निस्वार्थी कामासाठी त्यांना गौरवण्यात आलं. वा, किती विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे. आणि इतकं सगळं करूनही त्यांनी अजून मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणून काम केलं असंही मला समजलं. हो, 2016 पासून अण्णाभाऊ वाजरा सहकारी सूतगिरणी गारमेंट विभागात मॅनेजर म्हणून त्या कार्यरत आहेत. त्यांच्या कंपनीत 200 ते 250 महिलांना रोजगार मिळतो. त्यांनी प्रत्येक महिलेला आनंदी, सुरक्षित आणि सन्मानपूर्वक वातावरणात काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे या महिला समाधानी आहेत. आणि हे काम त्यांनी फक्त आर्थिक दृष्टिकोनातून नाही तर समाजसेवेच्या दृष्टिकोनातून केलं आहे. महिलांसाठी आरोग्य शिबिरं, शिक्षण, योग, प्राणायाम यासारख्या विषयांवर मार्गदर्शन देणं हे सगळं त्यांचं ध्येय आहे. अगदी बरोबर. त्यांनी समाजासाठी खूप काही केलंय. त्यांचं उद्दिष्ट फक्त महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं नाही तर त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष देणं हेही आहे. त्यामुळे 2023 मध्ये त्यांना मलकापूर शिक्षण संस्थेकडून नवदुर्गा पुरस्कारही मिळालाय. हे खरंच खूप प्रेरणादायी आहे. अशीच महिलांची यशोगाथा ऐकली की मनाला खरंच उभारी येते. त्यांच्या पुढील प्रवासासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. अगदी खरंय. अशा महिलांनी जे कार्य केलंय ते नव्या पिढीला नेहमीच प्रेरणा देत राहील. त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. रूपा, आजच्या ज्या महिला उद्योजक आहेत त्या सगळ्यांच्या एकेकीच्या कहाण्या ऐकून खूप प्रोत्साहन मिळतं ना आपल्याला. एक काळ असा होता जेव्हा महिलांनी घराच्या चौकटीत राहूनच काम करावं असं समाजाला वाटायचं. पण आज अनेक महिला उद्योग क्षेत्रातही उत्तम यश मिळवत आहेत. आता मी तुला लक्ष्मी नंदनवाडे यांची कहाणी सांगते. हो, मी पण ऐकलंय त्यांच्या संघर्षाबद्दल. कसबा नूलमध्ये साध्या परिस्थितीतून त्यांनी जे काही उभारलं आहे ते खूपच प्रेरणादायी आहे. लग्नानंतर आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला. हेच ना? बरोबर. आर्थिक अडचणीमुळे काहीतरी करावं असं त्यांना वाटत होतं म्हणून त्यांनी भाजीपाला विक्री सुरू केली. पण त्या इथंच थांबल्या नाहीत बरं का. उमेद महिला बचत गटाकडून कर्ज घेऊन त्यांनी बेकरी प्रॉडक्ट सुरुवात केली आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण जर याचं स्वतः उत्पादन केलं तर आणखीन फायदा होऊ शकतो. म्हणून त्यांनी स्वतः बेकरी प्रॉडक्ट्स निर्माण करायची ठरवली आणि ती तयार करण्यासाठी प्रशिक्षणही घेतलं. अप्रतिम. या महिलांची जिद्द पाहिली की वाटतं काहीही अशक्य नाही. त्यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियानातून महिलांचा एक समूह स्थापन केला आणि त्या समूहाच्या अध्यक्षा झाल्या. लक्ष्मीताईंनी या समूहाच्या माध्यमातून 10,000 पासून 10 लाखांपर्यंत कर्ज घेतलं आणि व्यवसाय वाढवला. हो ना. आता त्यांच्या समूहात 10 महिला आहेत आणि 15 महिलांना त्या रोजगार देत आहेत. बघ ना, एका महिलेनं नुसतं स्वतःच घर चालवलं नाही तर इतर महिलांनाही रोजगाराची संधी दिली. आज त्यांच्या बेकरी व्यवसायाची दर महिन्याला 6 लाखापर्यंत उलाढाल होते तर वार्षिक 70 ते 80 लाखाची त्यांच्या व्यवसायाची उलाढाल आहे. हे यश खरोखरच कौतुकास्पद आहे. अगदी खरं. प्रयत्नाने माणूस शून्यातून विश्व निर्माण करू शकतो. गडिंग्लज, आजरा
आणि चंदगड सारख्या तालुक्यांच्या आठवडी बाजारांमध्ये त्यांचे स्टॉल्स असतात. आणि संकेश्वर आणि निपाणी तर त्यांची वॉटर सप्लाय फॅक्टरी सुद्धा आहे. त्यासाठी त्यांनी 4 गाड्या आणि 5 कामगार नेमलेत आणि हा व्यवसाय मोठा केलाय. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुटुंबाच्या साथीनं त्यांनी हे केलंय बरं का. त्यांनी स्वतःच्या मेहनतीनं फक्त स्वतःचं जीवन सुधारलं नाही, तर इतर महिलांनाही रोजगाराच्या संधी दिल्या. आणि यासाठी त्यांनी कष्टांची तयारी ठेवली, प्रामाणिकपणे काम केलं, तेही पूर्ण समर्पण भावनेने. अशा महिलांच्या कहाण्या ऐकून खरंच मनाला प्रेरणा मिळते. लक्ष्मीताईंनी दाखवून दिलं की जिथं इच्छा तिथं मार्ग नक्कीच सापडतो. अगदी बरोबर. रूपा, त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी आपण त्यांना खूप शुभेच्छा देऊया. अशा जिद्दी महिलांना नक्कीच सलाम करावा लागेल. रूपा, आता ज्या महिलेची आपण कहाणी ऐकणार आहोत त्यांचं नाव आहे विद्या विलास काटकर. महागावमध्ये त्यांची काजू फॅक्टरी आहे. 3 वर्षापूर्वी त्यांनी हा उद्योग सुरू केलाय आणि आज त्यांच्या काजू उत्पादनांना मुंबई, पुणे, कोल्हापूर यासारख्या मोठ्या शहरामध्ये मागणी आहे. अरे वा. शेतीशी संबंधित उद्योग सुरू करणं खूप महत्वाचं आहे. पण फॅक्टरी सुरू करण्याचं ठरवलं कसं आणि हे धाडस त्यांनी केलं तरी कसं? त्यांना शेतीची आवड होतीच, पण शेतीला जोडून काहीतरी उद्योग करावा अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी परिते कृषी विद्यालयातून कृषी डिप्लोमा घेतला आणि आपल्या शेतातील मालाचा वापर करून काजू प्रक्रियेचा व्यवसाय सुरू केला. काजू प्रक्रिया म्हणजे नक्की काय असतं? काजू प्रक्रियेमध्ये कच्च्या काजूवर विविध प्रकारची प्रक्रिया केली जाते. खारे काजू, मसालेदार काजू, काजू मिठाई, बिस्किट्स अशी अनेक उत्पादनं तयार होतात. विद्याताईंनी चंदगड भागातील शेतकऱ्यांकडून काजू खरेदी करून त्याच्यावर प्रक्रिया करायला सुरुवात केली. म्हणजेच त्यांनी अनेक महिलांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला असेल ना? हो ना. सध्या त्यांच्या फॅक्टरीत 10 स्त्री कामगार काम करतात. विद्याताईंच्या या उद्योगामुळं स्थानिक स्त्रियांना रोजगार मिळालाय आणि त्या महिलांना आर्थिक स्थैर्य मिळवण्याची संधीही मिळाली आहे. खूपच छान आहे. त्यांनी आपल्या शेतीतून मिळणाऱ्या मालावर प्रक्रिया करून तो मोठ्या बाजारपेठांमध्ये पोहोचवण्याचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. पण विक्रीसाठी त्यांना ग्राहक मिळाले का? विद्याताईंनी त्यांच्या उत्पादनासाठी कोल्हापूर, पुणे, मुंबई या मोठ्या शहरातल्या व्यापाऱ्यांशी संपर्क साधला. त्याचबरोबर त्यांनी विविध प्रदर्शनात स्टॉल लावून ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. हे खरंच कौतुकास्पद आहे. त्यांच्या काजू उत्पादनांमध्ये दर्जा आणि चव टिकवणं हे महत्त्वाचं आहे. अशा उद्योगातून शेतकरी महिलांनी कसं पुढे जावं याचा आदर्श मिळतो. अगदी बरोबर. विद्याताईंचं म्हणणं आहे की त्यांच्या उद्योगानं केवळ त्यांच्या कुटुंबाचंच नव्हे तर इतर शेतकरी महिलांचं जीवनमान सुधारलंय. त्यांनी काजू प्रक्रियेला नव्यानं उंचीवर नेलंय. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आम्हा सर्वांच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. रूपा, आता आपण अगदी वेगळी आणि प्रेरणादायी गोष्ट ऐकणार आहोत बरं का. कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या एका कर्तृत्ववान महिलेबद्दल, ज्यांनी मधुमक्षिका पालनातून एक स्वतःचा ब्रँड तयार केला आणि अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. आपण ज्योत्स्ना देसाई यांच्याबद्दल बोलतोय. खूपच प्रभावशाली कथा आहे त्याची. BSc ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी केल्यानंतर त्यांनी MPSCचा अभ्यासही सुरू केला होता. पण कोविडच्या काळात घरी परतावे लागले. मग त्याने आपल्या शिक्षणाचा उपयोग करून मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय सुरू केला. हे क्षेत्र खूपच अनोखे आहे, नाही का? हो ना. आणि त्यांनी फक्त व्यवसायच केला नाही तर स्वतःचा मधु ऐश्वर्य हा मधाचा ब्रँडही तयार केला. मधापासून बनवलेले विविध पदार्थ जसे हनी रोस्टेड काजू, हनी गुलकंद, हनी आवळा, कॅन्डी, ड्रायफ्रूट हनी यासारखे नाविन्यपूर्ण उत्पादन देखील त्यांच्याकडे आहे. किती वेगळा विचार करून त्यांनी आपला व्यवसाय उभा केलाय ना. अगदी बरोबर. त्यांनी त्यात इतके विविध उत्पादन जोडले की ज्यामुळे त्यांचा व्यवसाय अधिक बळकट झाला. हनी साबण, केस तेल, आवळा प्रोडक्ट्स
यासारख्या नैसर्गिक उत्पादनांनी बाजारात एक अनोखी जागा मिळवली. पण त्यांनी व्यवसाय फक्त स्वतःपुरता मर्यादित न ठेवता इतर शेतकऱ्यांनीही व्यवसायाभिमुख व्हावे म्हणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा मोठा निर्णय घेतला. हे किती महत्वाचं आहे ना. हो ना. त्यांनी शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनाचं प्रशिक्षण दिलं. त्यांना दर्जेदार भाजीपाला रोपं मिळावीत म्हणून रोपवाटिका सुरू केली. मिरची, टोमॅटो, वांगी, फ्लॉवर, कोबी यासारख्या भाजीपाल्याची उत्कृष्ट रोपं शेतकऱ्यांना पुरवण्याचं काम त्या करतायत. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाच्या रोपांपासून उत्पन्न वाढवण्याची संधी मिळाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना एक नवीन मार्ग दिला आहे. मधमाशी पालन हा केवळ व्यवसाय नाही, तर पर्यावरणाच्या संवर्धनासाठीही एक मोठं योगदान आहे. मधमाशा तर शेतीच्या उत्पन्नात वाढ करतातच, पण जैवविविधतेसाठीही त्या खूप महत्त्वाच्या असतात. ज्योत्स्नाताईंच्या कृषी कन्या बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेनं शेतकरी महिलांना एकत्र आणले आणि त्यांना सशक्त बनवण्याचं काम केलंय. हे खूपच कौतुकास्पद आहे. कृषी क्षेत्रात एक आदर्श महिला म्हणून त्यांचं स्थान नक्कीच प्रेरणादायी आहे. अगदी खरं आहे. अशा महिलांच्या कर्तृत्वाला सलाम, ज्यांनी शिक्षण, व्यवसाय आणि समाजसेवेचा संगम साधून ग्रामीण भागाला एक नवी दिशा दिली आहे. त्यांचा हा प्रवास निश्चितच प्रेरणा देणारा आहे. ज्योत्स्नाताईंना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. त्यांचं हे योगदान खूपच महत्वाचं आहे. रूपा, आपल्याकडं आता आणखी एक विशेष यशोगाथा आहे बरं का, जिथं आपण एका स्त्रीनं आपल्या विचारातून हॉटेल उद्योगात कसं नाव कमावलं हे पाहणार आहोत. गडिंग्लजसारख्या ठिकाणी एका स्त्रीनं स्वतःचं हॉटेल सुरू करणं, तेही शुद्ध शाकाहारी, हा विचार अगदी प्रेरणादायी आहे ना. हो ना विशाखा, आपण स्वाती मडलगी यांच्याबद्दल बोलत आहोत ना. त्यांची कथा तर खूप प्रेरणा देणारी आहे. एक असे हॉटेल जिथे फक्त स्त्रिया, कुटुंबीय आरामात येऊ शकतील, सुरक्षित वाटेल आणि उत्तम शाकाहारी भोजन मिळेल, अशा संकल्पनेतून त्यांनी हॉटेलची निर्मिती केली आहे. अगदी बरोबर. स्वातीताईंना गडिंग्लजमध्ये एक योग्य फॅमिली हॉटेल नाही याची नेहमी खंत वाटायची. म्हणून त्यांनी या गरजेची पूर्तता करण्यासाठी हॉटेल सुरू केलं. आणि विशेष म्हणजे त्यांनी हे हॉटेल पूर्ण शाकाहारी ठेवण्याचा निर्णय घेतला. महिला आणि कुटुंबांना सुरक्षित वातावरण मिळावं म्हणून मांसाहारी पदार्थ किंवा बार यांना त्यांनी त्यांच्या हॉटेलमध्ये जागा द्यायची नाही असं ठामपणे ठरवलं. आणि ते हॉटेल ऐरावती हे नाव सासूबाईंच्या नावावरून ठेवले. किती सुंदर भावनिक नातं आहे. त्यांच्या सासूबाई गणेश भक्त असल्यामुळे ऐरावती हे नाव ठेवलं गेलं. किती विचारपूर्वक त्यांनी निर्णय घेतले आहेत ना. ऐरावती हे त्यांच्या सासूबाईंचं माहेरचं नाव आणि त्या गणेश भक्त, त्यामुळं ऐरावती ह्या नावाचा इतिहास असा आहे बरं का. स्वातीताईंनी जेव्हा हा उद्योग सुरू केला तेव्हा त्यांना हॉटेल इंडस्ट्रीची अजिबात माहिती नव्हती. पण प्रत्येक गोष्ट शून्यापासून शिकत त्यांनी हॉटेल उत्तम प्रकारे उभं केलं. सुरुवातीला काही अडचणी आल्या, फसवणूक देखील झाली, पण त्यांनी धीर सोडला नाही. हो, आणि हॉटेल चालवताना फक्त फायदा महत्वाचा नसतो हे स्वातीताईंनी लगेच जाणलं. ग्राहकांना एक चांगला अनुभव देणं, उत्तम आतिथ्य हेच त्यांच्या यशाचं खरं कारण आहे. त्यांचा असा विश्वास आहे की हॉटेल फक्त पैसे कमावण्यासाठी नाही आहे, तर ग्राहकांना आदरानं वागवून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणणं हा खरा आनंद आहे. आणि म्हणूनच त्यांचं हॉटेल आजही लोकप्रिय आहे. अनेक समारंभही तिथे आयोजित केले जातात. आणि स्वातीताई स्वतः प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देतात. म्हणजे अगदी मेनू ठरवण्यापासून ते समारंभाची संपूर्ण व्यवस्था पाहण्यापर्यंत. स्त्री म्हणून व्यवसाय जगतात काम करताना येणाऱ्या आव्हानाबद्दल त्यांचा अनुभव ऐकूनच खूप प्रेरणा मिळते. अजूनही आपल्या समाजात एखादी स्त्री उद्योग चालवते हे काही लोकांना पचवता येत नाही. पण स्वातीताई या सर्व आव्हानावर मात करत मोठ्या धैर्याने पुढे जात आहेत. आणि हे सर्व करताना त्यांना त्यांचे पती अविनाश
आणि सासूबाईंचा खूप मोठा आधार मिळतोय असं त्या नेहमी सांगतात. त्या नेहमी म्हणतात की त्यांच्या कुटुंबानं दिलेलं पाठबळ हेच त्यांच्या यशाचं रहस्य आहे. पती अविनाश यांनी त्यांना व्यवसाय कसा चालवायचा याचं मार्गदर्शन केलंय. स्वाती मडलगी यांच्या या जिद्द आणि चिकाटीला सलाम. अशा महिलांना पाहून खरंच प्रेरणा मिळते. त्यांच्या या यशस्वी प्रवासाला आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. ऐरावती हॉटेल हे एक प्रेरणादायी उदाहरण आहे, जिथं व्यवसाय फक्त नफा मिळवण्यासाठी नसतो, तर समाजासाठी काहीतरी विशेष देण्याची तळमळ असते. स्वातीताईंना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. दर्शक हो, संपूर्ण कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातल्या महिलांच्या अद्वितीय कर्तृत्वाची चर्चा केली. मात्र एक गोष्ट ठळकपणे लक्षात घेतली पाहिजे की कोणत्याही यशस्वी व्यवसायासाठी योग्य गुंतवणूक किती महत्वाची असते. बरोबर. स्त्री आणि दागिने या कधीही वेगळ्या न करता येणाऱ्या गोष्टी. आणि महिलांसाठी भांडवल उभं करायचं म्हटलं की सोनं हा एक विश्वासार्ह पर्याय असतो. आणि यासाठी शुभ संगम ज्वेलर्सने महिलांसाठी सोन्याची भिशी योजना सुरू केली, जिथे महिन्याला फक्त 500 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. 11 महिन्याच्या गुंतवणुकीनंतर 1 हप्ता त्यांच्याकडून मिळतो. हो ना, हे खरंच स्तुत्य आहे. छोट्या रकमेपासून सुरू केलेली गुंतवणूक काही काळात मोठं भांडवल बनू शकते. पण अशा गुंतवणुकीतून सोनं खरेदी करताना सगळ्यात मोठी जोखीम म्हणजे फसवणूक. पण शुभ संगमनं या जोखमीवर मात करून महिलांना शिक्षण देण्यासाठी सोन्याची शाळा सुरू केली आहे. हो, आणि या शाळेत महिलांना सोने खरेदीबाबत सर्व आवश्यक ती माहिती दिली जाते. कॅरेटनुसार दर काढायचे, मजुरी किती असावी, हॉलमार्कचं महत्त्व, अशा सर्व बाबींचं संपूर्ण मार्गदर्शन प्रत्यक्षात दिलं जातं. आणि इतकं सगळं शिकवून तिथं सोने खरेदीचा आग्रह देखील नाही बरं का. यात अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे शुभ संगमच्या महिला सन्मानाची संस्कृती. त्यांच्याकडं 50% अधिक महिला कर्मचारी असून त्या कॅश काउंटरपासून ते सर्व प्रकारच्या कामांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. हो, नारी तू नारायणी या कार्यक्रमाला पाठिंबा देणाऱ्या शुभ संगम दड्डी अर्थात SSD ज्वेलर्सच्या या महिला सन्मानाच्या भूमिकेचा उल्लेख नक्कीच केला पाहिजे. त्यांचं कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांच्या व्यवसायाची अधिकाधिक भरभराट हो, अशा मनपूर्वक शुभेच्छा.